नमस्कार मंडळी. तर आज आहे लक्ष्मीपूजन. त्याच्या अगोदर घरी पटकन पहिले कामं आवरून घेतले. त्यानंतर माझा वासा घ्यायला आला, त्यांच्या घरी आले. पहिले मस्त लक्ष्म्या बघून घेतल्या डोळे भरून, कारण की खूपच छान दिसत होत्या आज लक्ष्म्या. कालच्यापेक्षा आज एकदम भारी दिसत होत्या सगळी सजावट झाल्यामुळे. त्यानंतर म्हटलं चला पीठ मळून घेते, कारण की मला पोळ्या करायच्या होत्या आणि म्हटलं पिठाचं काम मीच करून घेते. म्हणजे कसं ज्यांनी पीठ मळलं त्यालाच पोळ्या भारी जमतात असं मला वाटतं. म्हणजे माझ्या हातचंच पीठ मी मळते ना तरच मला पोळ्या जमतं, दुसऱ्याच्या हाताच्या पिठाच्या मला पोळ्या जमत नाही. त्यानंतर सुनीता इथं पटापट भजे वगैरे त्याची तयारी चालू होती. म्हणजे कसं ते छोटा किचन होता, म्हणजे दोघी दोघी उभा राहून इथं करू शकत नव्हतं. त्याच्यामुळे ती एकीकडं चालू होतं आणि माझं एकीकडं काम चालू होतं. आम्ही पटापट आवरून घेतलं. त्यानंतर मी लगेच पोळ्या करून घेते. आणि मस्त माझ्या इथं बघा मी पीठ मळल्यामुळे एकदम छान अशा पोळ्या आल्या. पोळ्या गिळ्या रेडी झाल्या माझ्या. त्यानंतर म्हणलं चला आता पटकन आपली तयारी करून घेऊ. 6 वाजायच्या आत केस वगैरे विसरून घेऊ, आणि म्हणजे कसं मग आपल्याला लगेच पूजा करायला लागते. तर मग इथं माझे केस वगैरे विसरून झाले. त्यानंतर 2 मस्त गोडपऱ्या आल्या होत्या, त्यांचे फोटो काढून घेतले. आणि इथं दिवे वगैरे लावून देते. म्हणजे कसं टायमावर फक्त दिवे लावता येते आपल्याला. तर मग दिवे ठेवून दिले सकाळी, जे दिवे मुटकुळे बनवले जातात ते. आणि त्याच्यामध्ये फुलवाती ठेवल्या आणि सगळ्या याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून दिलं. आणि त्यानंतर पिल्यांना जेवायला ठेवून दिलं होतं अगोदर. तर म्हटलं चला पाणी बी ठेवून देते. लक्ष्म्यांना ठेवलं होतं, पिल्यांना विसरून गेले ते. नंतर पिल्यांना पाणी ठेवलं. गणपती बाप्पाला इथं मी नैवेद्य ठेवला. आणि त्यानंतर ना इथं ना रांगोळीचे छापे मारल्या जातात. तर रांगोळीचे छापे मारले असते ना तर पायाला कचकच लागली असते. त्याच्यामुळे रांगोळीचे छापे मी स्किप केले, कारण की आता 5-6 वर्ष झाले आम्ही तर लक्ष्मी मांडतोय, तर ते कचकच लागते दरवेळेस. त्याच्यामुळे ह्यावेळेस म्हणलं नको, आपण काय करू, हातानेच छापे मारू आणि हळदी कुंकाचेच छापे मारू. हळदी कुंकाचे छापे मारून झालेली तर लक्ष्मीची पूजा चालू होती, तिनं केली. त्यानंतर मी केली आणि म्हटलं चला आता मी देव वगैरे लावून घेते. सगळे जमा झाले होते. आणि श्रद्धा काही आली नव्हती. श्रद्धाचे पप्पा घरी होते, तरी बी आम्ही म्हटलं कसं 6चं टायमिंग नको निघून जायला, म्हणून आम्ही पटकन अशी इथं आरती करून घेतली. 6:30 वाजले होते. त्यानंतर आरती वगैरे झाली. दुसऱ्या दिवशी घरी आले मी. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या शेजारी बी ना कॉलनीमध्ये लक्ष्म्या होत्या. म्हटलं चला काल नव्हते तर आज तिथं जाऊ. तिथं आले आणि आरती वगैरे केली. आणि इथं कसं गाठी पाडायचं काम चालू होतं, ते गाठी वगैरे पाडून घेतल्या.